महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा संपूर्ण हवामान अंदाज पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवर आताच क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामान अंदाजाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या स्थितीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्रात आता येत्या 2 ते 3 दिवसात मान्सूनचा प्रवेश होणार आहे। हवामान विभागाने सांगितल्यानुसार पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, 5 जून ते 15 जूनच्या दरम्यान पूर्णपणे मान्सूनचा प्रवेश हा महाराष्ट्रात होणार आहे। 5 ते 15 जूनच्या दरम्यान पूर्णपणे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश होणार असून सध्या मान्सूनचा प्रवेश हा केरळमध्ये नुकताच झालेला असून तेथे पाऊस पडण्यास देखील सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 1 जूनला महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच आपण पाहायला गेलं तर 2 ते 3 तारखेला महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा आहे। पाहायला गेलं तर रविवारी नागपूर आणि नाशिक तसेच सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ वातावरण असून सोलापूर व सांगलीमधील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल। त्यानंतर मध्यरात्रीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोमवारी प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार असून कोल्हापूर, सातारा, बारामती, पुणे, संगमनेर, कोयनानगर, लातूर, बीड, धाराशिव, केज, कळंब, अंबाजोगाई, धारूर येथे भयंकर पाऊस पडणार असून अतिवृष्टी व मुसळधार पाऊस पडणार आहे। धन्यवाद।